तर हा अंडा मसाला बनवून तयार आहे। दिसायला अप्रतिम हा अंडा मसाला चवीला अप्रतिम लागतो। कुकरमध्ये एक तांबे पाणी घालून त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून आपल्याला अंडी उकडून घ्यायचे। आता एक तांबे पाणी घातलेले आहे, त्यामध्ये थोडेसे मीठ घालते। आपण अंडा मसाला बनवणार आहे, त्यासाठी मी 6 अंडी इथे घेतलेले आहेत। ते आता कुकरमध्ये उकडण्यासाठी ठेवते। आता कुकरचे झाकण घालून आपल्याला 2 शिट्या करून घ्यायच्या। आता 2 शिट्टीमध्ये आपली अंडी शिजतात। आता यासाठी आपण मसाला तयार करून घेऊयात। ह्या मसाल्यासाठी आपण घेतलेले इथे मी 2 चमचे तीळ आणि 1 चमचा जिरे, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, 1 कांदा, 1 वाटी खोबरे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 तुकडे आल्याचे आणि भरपूर सारी कोथिंबीर। हे सर्व आता साहित्य कांदा आणि टोमॅटो मी आता भाजून व तीळ भाजून घेते। या ठिकाणी मी गॅस बारीकच ठेवलेला आहे, त्यावरती आपल्याला आता हे तीळ आणि जिरे थोडेसे मी भाजून घेते। या पद्धतीने आपल्याला तीळ व जिरे भाजून घ्यायचे। तीळ असे तडतडले की आपले समजायचे तीळ भाजलेले आहेत। हे आपण आता बाजूला करून घेऊ। यामध्ये आता आपल्याला कांदा व टोमॅटो भाजून घ्यायचा आहे। हा मसाला बघा एकदम अशी बारीक पेस्ट त्याची करून घ्यायची आहे। असा या पद्धतीने पूर्ण सर्व साहित्य एकत्र घालून हा सर्व मिक्सरमध्ये मी वाटून ह्या पद्धतीने मसाला घेतलेला आहे। आपल्याला मसाला अंडी बनवायची आहे, त्यासाठी हा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे। आता अंडी उकडलेत का बघूया। कुकरचं झाकण काढून 2 शिट्ट्यामध्येच आपली अशी अंडी छान कुकरमध्ये उकडून निघतात। या पद्धतीने पूर्ण टलपरे त्याची निघलेले आहेत बघा, अशा पद्धतीने। आता ती गार पाण्यामध्ये घालून आपण ती सोलून घ्यायची आहेत। हे आता अंडी छान उकडलेले आहेत। आता ही गार पाण्यामध्ये काढून आपोआपच ही बघा टलपरे आपले निघतात सहजपणे। 2 शिटामध्येच आपली किती छान अंडी उकडल्यात बघा। थोडंसं मीठ टाकल्यामुळं आपल्या कवच्या ह्या लगेच निघतात, म्हणून यामध्ये उकडताना थोडेसे मीठ टाकून घ्यायचं। आता ही अंडी सोलून घेते मी। आता ह्या पद्धतीने सर्व अंडी आपण सोलून घेऊयात। किती सहजपणे आपले ही टलपरे निघतात बघा। अजिबात काही आपल्या अंड्यांना ढसत नाही, सहजच वरच्यावर आपली ही टलपरे निघतात। आता आपली अंडी सोलून झालीत। आता मी त्याला थोडासा काप देते, त्यामुळे आपला मसाला आतपर्यंत जाऊन आपली अंडी छान लागते। मग थोडासा याला आपण कट द्यायचा आहे या पद्धतीने। आता आपण अंडी मसाला करून घेऊ। त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करत ठेवलेले आहे, त्यामध्ये तेल घालून घेऊ। तेल गरम झालेलं आहे आपलं। आता फोडणीसाठी त्यामध्ये थोडीशी मोहरी घालूयात। एक अर्धा चमचा मी मोहरी घातली। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकणार आहे 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, अर्धा चमचा हळद, 1 चमचा टाकणार आहे मी तिखट। आता त्यामध्ये घालायचा मसाला। अर्धा चमचा टाकते मी लाल तिखट। आधी टाकलेली होती तीच घरगुती मी केलेली चटणी होती। आता मी थोडेसे लाल तिखट घालते त्यात। आपल्याला असं चांगलं 5 ते 10 मिनिटासाठी बारीक गॅसवरती हलवत राहायचं आहे। त्यामुळे काय होतं की आपल्या मसाल्याला छान असे तेल सुटते। मग आपला मसाला भाजून तयार झाला की त्यामध्ये आपल्याला अंडे घालायचे आहेत। याला थोडा वेळ तेल सुटून देत, त्यावर काय करतो मी त्यावरती झाकण ठेवते।
बघा 2 ते 3 मिनिटानंतर आपल्या ह्याला मसाल्याला छान असे तेल सुटले. आता काय करूया आपण त्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालूयात. चवीनुसार मी यामध्ये घालते मीठ. आपल्याला जर थोडेसे पातळ पाहिजे असेल मसाला तर आपण काय करायचं, थोडेसे आणि पाणी ह्यामध्ये घालायचं. आपल्या आवडीनुसार याला आपण याचा रस्सा करू शकता. मी आता एवढं घातलेलं आहे आता आणि एक 5 मिनिटासाठी आणि पुन्हा झाकून त्याला चांगलं शिजू देऊयात. परत एक 2 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूयात. आपल्या मसाल्याला उकळी आलेले छान अशी. आता आपण हा मसाला हलवून घेऊयात. तर आपल्या मसाला शिजलेला आहे, त्यामध्ये काय करूयात आपण हे अंडी घालून परत एक 2 मिनिटासाठी आपण ते मसाल्यामध्ये शिजू देऊयात. या पद्धतीने हलवून आपल्याला ही अंडी परत एक 2 मिनिटासाठी शिजू द्यायची आहेत. वरून कोथिंबीर घालूयात. परत ही 2 मिनिटासाठी मी झाकून ठेवते. परत आता 2 मिनिटानंतर आपण पाहूयात. आपली छान अशी तरीदार अंडा मसाला तयार आहे. आपण हे भाकरी किंवा चपाती संग खाऊ शकता. धन्यवाद.